आपली टेंभुर्णी सर्कलच्या काशवे कंपनीच्या अधिकृत विक्रेता म्हणून श्री केदारनाथजी थळपते यांची कंपनीने नियुक्ती केली होती आणि त्या माध्यमातून आज त्यांच्या शॉपीचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. मामाच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे असं मी जाहीर करतो. आणि कंपनी बद्दल थोडक्यात सांगतो. मी काय लय लांबचा नाही. इथं जवळपास 50% तुमच्या गावामध्ये माझ्या परिचयाचे आहेत मित्रमंडळी, कारण अगोदर राजकारणामध्ये आम्ही भरपूर सोबत राहिलेले आहेत आणि राजकारणामध्ये ज्याला लाभलं त्याला लाभत असते. बाकीच्यांचं काय होते ते तुम्हाला सगळ्याला आपल्याला माहीतच आहे. त्यामुळं ते कमी करून व्यवसायात उतरण्याचं ठरवलं आणि जवळ गेली 3 वर्ष झालं आपली काशवे कंपनी काम करते. पण स्वतःचं प्रोडक्शन नसल्यामुळं आपण मार्केटिंग करत होतो, आमचे माणसं मार्केटिंग करत होते आणि ते जे येणारा पैसा होता तो कंपनीवाल्याला जात होता. आणि त्यामुळं असं ठरवलं, की बाबा आपलं जर स्वतःचं प्रोडक्शन असेल तर आपल्याच इथं 4 माणसं कामाला लागतील, 4 माणसाला काम भेटल आणि ते जे 2 पैसे उरलेले ते आपल्याच माणसाला याच ठिकाणी देता येतील. हा उद्देश ठेवून 1 जानेवारी 2025 रोजी काशवे ऑनलाईन ग्रोसरी प्रायव्हेट लिमिटेड माध्यमातून हे जे प्रोडक्ट तुमच्या समोर दिसत आहेत, हे सर्व प्रोडक्ट आपण स्वतः बनवत आहोत आणि उत्पादन होत आहे. तर ही कंपनी लांबची कुठली नसून वाई गोरक्षनाथ या ठिकाणी ही कंपनी चालू झालेली आहे. आता वाई गोरक्षनाथ म्हणजे काय लय लांब नाही, आपण एका तालुक्यातलेच माणसं आहेत. गावामध्ये आपण जवळपास मोठं एक सेटअप उभं केलेलं आहे आणि त्या ठिकाणी आपण या ठिकाणी हे माल तयार करत आहोत. आणि विशेषतः अशी आहे, की आपल्यासारख्या खेड्यापाड्यातल्या माणसाने जर एखादं प्रोडक्शन उभं केलं, तर आपल्या माणसाने त्याला साथ द्यायची असते, प्रोत्साहन द्यायचं असते. जेणेकरून आपल्या भागामधलं कोणीतरी समजा एक पाऊल पुढे टाकत आहे याचा विचार करून जर आपलाच प्रोडक्ट आणि आपणच जर विक्रेता आणि आपणच जर ग्राहक असेल तर त्याचे सगळे फायदे आपणच घ्यावं, हा उद्देश कंपनीचा आहे. आता हा झाला कंपनीचा उद्देश, ध्येय आणि त्याला आपण ध्येय म्हणतो. पण दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची, की कंपनी खोलली तर खोलणं सोपं आहे, पण त्याच्या पुढे चालवणं फार अवघड आहे. कारण आजकाल कसं झालंय, की काही नाही कुठलंही सेटअप उभं करायचं, मशिनरी आणायच्या, 4 माणसं लावायचे, प्रोडक्शन उभं करायचं. पण ते विकल्या गेलं पाहिजे हे फार महत्वाचा मुद्दा आहे. आणि ते विकण्यासाठी त्याला 2 गोष्टी लागतात. एक तर प्रॉडक्ट मध्ये दम पाहिजे. खाजगी भाषेत बोलायचं म्हणजे प्रॉडक्ट क्वालिटीचं पाहिजे, तरच विकल्या जाते. आणि दुसरी गोष्ट मार्केटिंग करण्याची कला पाहिजे, तरच विकल्या जाते. ह्या 2 गोष्टीच्या जीवावरच कुठलंही मार्केटिंग, कुठलंही प्रॉडक्ट आणि कुठलाही उद्योग हा चालत असतो. हाच पॉलिसी, हेच उद्देश डोळ्यापुढे ठेवून कंपनीनं आपले प्रॉडक्ट तयार केलेले आहेत. आता तुम्हाला कितपत माहित आहे मला माहित नाही, की आपल्या इकडं आपल्या कंपनीचं हे काशवे कंपनीचं टॉयलेट क्लीनर आहे. मी इथं डेमो पण देणार होतो, पण उशीर झाल्यामुळे ते सगळं राहून गेलं. तर सगळ्यात ब्रँड म्हणलं तर आजच्या तारखेमध्ये हार्पिकचा ब्रँड आहे. कोणाकोणाला माहित असं सगळ्यात ब्रँड म्हणलं तर हार्पिक म्हणतो आपण. त्या हार्पिक पेक्षा जर यानं टॉयलेट आणि वॉश बेसिन निघालं तरच या प्रोडक्टचे पैसे द्यायचे, नाही तर प्रोडक्ट रिटर्न आणून द्यायचं आणि पैसे वापस घेऊन जायचे. हे कंपनीनं दमदारपणे, कंपनी का असं सांगायला तर कंपनीला माहित आहे आपण बनवलेलं आहे आणि आपल्या प्रोडक्ट मध्ये याच्यात ताकद आहे म्हणून. दुसरी गोष्ट, आजकाल आता भांडे घासायचे म्हणलं की गृहिणी काय करायला, आता पहिल्यासारखा काळ राहिला नाही, राखानं कोणी भांडे घासेना झाले. तर भांडे घासण्यासाठी सुद्धा लिक्विड डिटर्जंट मध्ये आता याचा सगळ्यात मोठा ब्रँड म्हणलं तर विम आहे. त्या विम संघ याची आपली टक्कर आहे. त्यामुळं विम सारखे जर याच्यानं भांडे निघाले तरच याचे पैसे द्यायचे, नाही तर पैसे द्यायचे नाही. प्रोडक्ट वापस आणून द्यायचं जरी तुम्ही वापर केला असेल तरी सुद्धा, आणि याचे पैसे वापस घेऊन जायचे अशा पद्धतीनं. आणि दुसरी गोष्ट, ज्याच्या घरी वॉशिंग मशीन आहे, वॉशिंग मशीन साठी हे कंपनीनं स्पेशल काशवे कंपनीचं लिक्विड डिटर्जंट काढलेलं आहे. कारण वॉशिंग मशीन मध्ये निरमा वापरणं बंद केले, कारण मशीन बिघडायल्यात म्हणून कंपनीनं काय केलं, हे लिक्विड डिटर्जंट काढलेलं आहे. याची क्वालिटी आता सध्या लिक्विड डिटर्जंट आणि निरमा ह्या 2 कंपन्या ब्रँड म्हणल्या तर कोणत्या कोणत्या आहेत, कोणी सांगू शकेल का सर? आजच्या तारखेत ब्रँड कंपन्या कोणत्या आहेत? घडी नंबर 3 ला आहे, विक्ती नंबर 1 ला, भारतात विक्ती नंबर 1 ला, पण क्वालिटीच्या बाबतीत नंबर 3 ला आहे. नंबर 1 चा ब्रँड म्हणलं तर एक तर टाईड आहे, दुसरी गोष्ट सर्फ एक्सेल आहे, तिसरी गोष्ट एरियल आहे. या 3 कंपन्या ब्रँड आहेत. घडी आणि फेना ह्या कंपन्या ब्रँड नाहीत, फक्त सर्वसामान्य लोक त्याला घेतात म्हणून ती विक्री त्याची 1 नंबर आहे भारतामध्ये, म्हणून तो नंबर 1 चा ब्रँड नाहीये. तर हा ब्रँड जसं सर्फ एक्सेल, टाईड आणि एरियल
त्या पद्धतीचा हा ब्रँड आहे. याच्यामध्ये आपल्या कंपनीने एक वेगळी खासियत दिलेली आहे, ही इतर कुठल्याच कंपनीमध्ये नाही. हा जर पुडा आता फोडला, फोडायचा काय एखादा हा तर घ्या. हा जर पुडा फोडला तर ह्या पुड्यामध्ये आपल्याला एक पुडी निघते. ही पुडी कुठल्याच कंपनीच्या पावडर मध्ये नाही. या कंपनीचा आपलं आपलं कॉम्पिटिशन कोणासंग आहे? सर्फ एक्सेल, टाईड आणि एरियल. फाटलं आपण हा पुडा फोडलेला आहे तुमच्या समोर. तर हा बघा, याच्यामध्ये ही पुडी निघालेली आहे. आता तुम्ही म्हणसाल हे पुडी आहे म्हणजे काय लई मोठी गोष्ट आहे का? पण खरंच मोठी गोष्ट आहे. या पुडीमध्ये कंपनीनं काय केलेलं आहे, बूस्टर क्लिनिक फॉर्म्युला दिलेला आहे. जसं की ब्रँडेड लोक, काही समजा सदन लोक काय करतात, की ह्यानं कपडे धुतात सर्वसामान्यांचे. पण जे घरामध्ये व्हाईट कपडे, आपल्या आता सगळ्याच्या अंगावर जवळपास 25% नाही 75% लोकांच्या अंगावर व्हाईटच कपडे आहेत. व्हाईट कपड्याला धुण्यासाठी साधारण जे सर्व्हिसला असतील, जे नेते लोक असतील, ते काय करतात, आता आला ऐकण्यात असेल कोणाच्या, आला वापरतात. त्याच्यानंतर फॅब्रिक व्हाईटनर वापरतात. त्याच्यानंतर ब्लीच वापरतात. या 3 गोष्टी वापरतात. तर त्या 3 गोष्टीचं वेगळं प्रोडक्ट आणावं लागतंय. पण आपल्या कंपनीने या पुडीमध्ये त्या तिन्हीची ताकद एकामध्ये दिलेली आहे. फक्त हे केवळ घरी एवढं सांगायचं, तुम्ही विक्रेत्याला विनंती आहे की पुडा घ्यायला जर कोणी आलं तर आवर्जून सांगायचं की याच्यात एक पुडी निघती. ही पुडी फक्त केवळ काढून बाजूला ठेवून द्यायची. कलरच्या कपड्यामध्ये जर ही पुडी टाकली तर तुमच्या कलरचे कपडे सगळे पांढरे होऊन जातील. तर तुम्ही म्हणसाल कंपनीचा निरमा खराब आहे, हे डिटर्जंट पावडर खराब आहे म्हणसाल. तर ही पुडी फक्त व्हाईट कपड्याला टाकायची. याच्यामध्ये 4 धुणे होतात. याचा सुद्धा डेमो आहे. हे जर समजा चमचाभर टाकलं, याची टाकण्याची एक पद्धत आहे. हे डायरेक्ट जर टाकलं तर तरी कपडा खराब होतोय. म्हणून आवश्यक याला टाकण्याची एक पद्धत आहे, की याला एक सुती कपड्यामध्ये घ्यायचं एक चमचाभर आणि ते असं त्याची पुळचुंडी करायची. कपभर पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये असं हलवायचं. पूर्ण उरगळलं की ते पाणी आपण जितकं धुयाला भांड्यामध्ये पाणी घेतो तितकंच घ्यायचं आणि त्याच्यात ते टाकून द्यायचं. आणि जेवढा निरमा घ्यायचा तेवढा, जे रेग्युलर घेतात लेडीज तेवढा घ्यायचा आणि त्याच्यात मात्र फक्त व्हाईट कपडेच वापरायचे. हे व्हाईट कपडे जर तुम्ही त्याच्यामध्ये टाकले तर तुम्हाला लॉन्ड्रीवर जाण्याची गरज नाही. एवढी ताकद या ब्लीच मध्ये दिलेली आहे. आणि हे तुम्हाला याच्यामध्ये याच किमतीमध्ये याला फ्री मध्ये दिलेले आहे सध्या कंपनीनं. दुसरं तुम्हाला एक्स्ट्रा घ्यायची गरज नाही. अशा अशा आपल्या प्रोडक्ट मध्ये म्हणजे ताकद आहे. आपल्या कंपनीचं हे फिनाईल आहे. हे फिनाईल जसं आपण दवाखान्यामध्ये गेले सेंट मारते, बरोबर आहे की नाही? मोठ्या दवाखान्यामध्ये गेले, हे फक्त आता ऑफिस असेल, दवाखाने असेल, या ठिकाणीच हे वापरतात फिनाईल. काही घरामध्ये समजा आपल्या बाथरूमच्या ठिकाणी वापरता येते याला, काही अडचण नाही. पण दुसरं आपल्या कंपनीनं दिलेलं आहे कलर मध्ये. कलर मध्ये आहे का? काढलंच नाही काढून तुम्ही गाडीच्या बाहेर. हा, तर तीन तीन कलर मध्ये आहे. ते आपल्या घरामध्ये वापरतो. आता हे जर आपल्या घरामध्ये वापरलं तर काय होते माहिती का, लहान लेकरं हातातली वस्तू खाण्याची खाली पडती, फरशीवर पडती. ती जर पडली आणि उचलून खाली तर त्याचे इफेक्ट होण्याचे चान्सेस असतात याच्यामुळं. कारण याच्यामध्ये ताकद आहे किटाणू मारण्याची. फरशीवरले जिथं घाण जास्त तिथं याला वापरायचं. सर राहू द्या, पाठीमागे मी काढतो नंतर, राहू द्या. तर त्याच्यामध्ये ते जे 2 फ्लेवर मध्ये आहे ते घरी वापरण्यासाठी आहे. सध्या आपल्याकडे 11 प्रोडक्ट आहेत. डिशवॉश टब, आणखी एक आपल्या कंपनीचा डिशवॉश टब माग राहिलं तसंच, आता राहू द्या मग चाबी मागे. तर डिशवॉश टब आहे आपल्या कंपनीचा. डिशवॉश टबची पण एक क्वालिटी अशी आहे, खासियत अशी आहे की त्याला समजा जरासं जरी साबणीवर त्याच्यावर घेतलं तर त्या कमीत कमी तुमचे 15 ते 20 भांडी एरी काढते चकाचक. अशा पद्धतीचं हे स्वतः प्रोडक्शन आपण बनवलेलं आहे. आणि हे बनवत असताना याची सगळी जी फॉर्मॅलिटी आहे, याचं जे लागणारं केमिकल आहे, याला किती प्रमाण लागतं हे मी स्वतः बघत असतो. म्हणून मी ही तुम्हाला याची गॅरंटी द्यालो. तुम्हाला जर असं वाटायला की मी नुसत्या गप्पा आणतो, तुम्ही वाईकाले लांब नाही आपल्यासाठी, तुम्हाला तर काहीच नाही. तुम्ही मला किती बऱ्या घरी येऊन उठवले, बरोबर आहे की? तसं एकदा घरी येऊन उठवा आपल्याला, चला म्हणा कंपनी दाखवा तुमची. तुम्ही तिथं लय मोठं भाषण करू लागले. खरंच तुम्ही तसं बनिता का, हे एकदा तुम्ही येऊन बघू शकता. तर या ठिकाणी सर्वांना विनंती आहे की कंपनी बद्दल थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला मी. आणि दुसरी गोष्ट महत्वाची अशी आहे की हे आपल्याच भागाचं प्रोडक्ट आहे, आपल्याच भागात बनते. हा, एवढं आहे की आपल्याच भागात बनते म्हणून कसंही बनले तुम्ही घ्यावा असं मी अपेक्षा करत नाही. क्वालिटीचं बनवलेलं आहे. आणि हेच प्रोडक्ट जर आपणच घेतलं, कारण दुसऱ्याचं तर आपण घ्यायचलो, मग आपलं एकदा ट्राय करून पहा आणि तुम्हाला आवडलं
तरच तुम्ही पुढे घेऊ शकता, रिपर्चेस करू शकता. एवढी सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी मी केदारनाथजी थळपते यांना शुभेच्छा देतो, की त्यांनी या सर्कलमध्ये, टेंभुर्णी सर्कलमध्ये सर्व किराणा दुकानदार असतील, ग्राहक असतील, सर्व ग्राहकापर्यंत पोहोचावं, असं मी केदारनाथजींना सुद्धा शुभेच्छा देतो, की त्यांनी 1 वर्षामध्ये कमीत कमी 10 लाखाचा माल एका महिन्यात सेल केला पाहिजे, असं मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.